मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत जी मेगा भरती प्रक्रिया आहे 2200 पेक्षा जास्त जागा. यामध्ये पाहिलं तर आपण शिपाई पदासाठीची सुद्धा भरती आहे, हमाल पदासाठी सुद्धा आहे, त्याचबरोबर लिपिक, स्टेनो आणि स्टेनोग्राफर, त्याचबरोबर चालक, ड्रायव्हर या पदासाठीची ही मेगा भरती प्रक्रिया जी खंडपीठ आहेत विविध मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत यामध्ये राबवली जाणार आहे. आणि यासाठी जर आपण पाहिलं तर सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे. आता या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार जे आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे 3 प्रश्न आहेत. यामध्ये आपण पाहिलं खंडपीठ जे आहे नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत ही भरती परीक्षा घेतली जाणार आहे. आणि यामध्ये जी परीक्षा आहे यामध्ये उमेदवारांचे 3 प्रश्न आहेत. अर्ज करण्यापूर्वी 5 जानेवारी मला वाटतं शेवटची तारीख आहे. तर परीक्षा केंद्र कुठे मिळेल, त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे की यामध्ये जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळेल का फक्त कंत्राटी पद्धतीने असेल. त्याचबरोबर तिसरा प्रश्न आहे ओपन वाल्यांना जास्त फायदा होईल का कॅटेगरीनुसार ही भरती प्रक्रियेमध्ये निवड होईल. तर हे तिन्ही प्रश्न जे आहेत यांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विस्तारित पद्धतीने, जेणेकरून जे अर्ज करणारे उमेदवार आहेत त्यांना जो ऑप्शन आहे कशा पद्धतीने त्यांनी अर्ज केला पाहिजे का नाही याबाबतची त्यांना माहिती मिळेल, त्यांना गायडन्स मिळेल, मार्गदर्शन मिळेल. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तत्पूर्वी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. तर पाहूयात मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत ही जी पद भरती आहे यामध्ये सगळ्या पदांसाठी लिपिक, शिपाई, स्टेनो म्हणजे हमाल पद आहे, ड्रायव्हर आहे, स्टेनोग्राफर आहे, क्लर्क या सगळ्या पदांसाठी ही पद भरती खंडपीठ म्हणजे जे बेंचेस आहेत यामध्ये मुंबई हायकोर्टचे, मुंबईचं, नागपूरचं, छत्रपती संभाजीनगर अशा विविध खंडपीठांसाठी ही होणार आहे. अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख ही 5 जानेवारी 2025 आहे. जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे. उशिरा अर्ज करणं टाळायचं आहे. तर पाहू शकता काय त्यानंतर ना तुम्हाला समस्या येऊ शकतात अर्ज करतेवेळी. आता ही भरती विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे, पण जाहिरात तुम्हाला नीट वाचणं आवश्यक आहे, कारण भरपूर विद्यार्थ्यांचे उमेदवारांचे गैरसमज होतात. संपूर्ण माहिती यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा गैरसमज दूर होतील आणि तुम्ही अर्ज जो आहे चांगल्या पद्धतीने करू शकता. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी परीक्षा आहे ही परीक्षा TCS कंपनीद्वारे घेतली जाणार नाहीये. सगळ्यात महत्वाचं पाहू शकता ही परीक्षा जी आहे TCS मार्फत घेतली जाणार नाहीये, ती कोर्टच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. कोर्टाच्या माध्यमातून थोडंसं यामध्ये टायपिंग मिस्टेक आहे. कोर्टाच्या माध्यमातूनच ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि मुंबई हायकोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. आता आपला पहिला प्रश्न आजच्या व्हिडिओचा की परीक्षेचं केंद्र जे आहे उमेदवारांनी अर्ज केला तर परीक्षा कुठे असेल, परीक्षेचं केंद्र कुठे मिळेल. आता पाहू शकता तुम्ही विविध खंडपीठ आहेत. तुम्ही नागपूरमधून अर्ज केलाय तर तुम्हाला मुंबईमध्ये परीक्षा केंद्र मिळेल की नागपूरमध्ये मिळेल, अशा प्रश्न जो आहे उमेदवारांचा आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत. तर याचं उत्तर पाहूयात. अर्ज भरण्याच्या वेळी परीक्षा केंद्र हे नमूद केलेले नाही आहेत म्हणून विद्यार्थी चिंतित असतात, पण हे सामान्य आहे. पाहू शकता यामध्ये जर तुम्ही पाहिलं मुंबई उच्च न्यायालयाच्या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला जो तुमचा परीक्षा केंद्र आहे एक्झाम सेंटर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं ऑप्शन नाहीये. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मुंबईमध्ये परीक्षा केंद्र येऊ शकतं. तर याबाबतचं स्पष्टीकरण आपण जाणून घेऊयात. केंद्र कसं ठरवलं जाईल. आता तुम्ही ज्या खंडपीठाअंतर्गत अर्ज भरला असेल, आता उदाहरणार्थ तुम्ही नागपूरमधून अर्ज केलाय तर नागपूर केंद्र असेल तुमचं परीक्षेचं केंद्र. आता मुंबई खंडपीठासाठी तुम्ही जर अर्ज केलाय तर तुमचं जे केंद्र आहे परीक्षा केंद्र हे मुंबई असेल. त्यामुळे तुम्ही कोणत्या खंडपीठामध्ये अर्ज करताय हे चेक करणं आवश्यक आहे. आता तुमचा समजा तुम्ही छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत आहात तर त्यामध्ये तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर खंडपीठ जे आहे यासाठी जर अर्ज केला तर तिथेच तुमचं परीक्षा केंद्र असेल. मात्र तिथून तुम्ही जर मुंबई खंडपीठासाठी जर अर्ज केला तर तुम्हाला परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर मधून मुंबईमध्ये परीक्षा केंद्रासाठी यावं लागेल. याबरोबर पाहू शकता तुमच्या रहिवासी जिल्ह्यातील जे केंद्र आहे असं मिळणार आहे आणि याची 100% खात्री ही मिळणार आहे. प्रक्रिया कशी असेल, केंद्र नंतर जाहीर केले जातील. कोर्टद्वारे परीक्षा म्हणून लवकर तयारी करणं आवश्यक आहे, कारण
कोर्टाच्या परीक्षा एकदा अर्ज प्रक्रिया झाली की लगेच परीक्षा ही घेतली जाते. आता याचं महत्व काय आहे तर तुम्ही जाणून घेतले, म्हणजे तुम्ही जर डायरेक्टली तुम्ही अर्ज करू इच्छिता, तुम्ही आरामात अर्ज करू शकता. म्हणजे तुम्ही आता नागपूरच्या आहात तर नागपूर खंडपीठासाठी अर्ज केला म्हणजे तुम्हाला कोणतंही टेन्शन नाहीये. त्याच विभागांतर्गत त्याच ठिकाणी तुमचं परीक्षा केंद्र हे असणार आहे. त्यामुळे पाहू शकता भरती ही खंडपीठ आधारित असल्याने स्थानिक केंद्रांना प्राधान्य मिळेल, ज्यामुळे तुम्हाला जास्त प्रवास करावा लागणार नाहीये. तुमच्या तो रहिवाशी जिल्हा आहे, तालुका असेल, जिल्हा असेल, त्या ठिकाणीच तुम्हाला परीक्षा केंद्र मिळेल. आता हे सगळं किती केंद्र असेल प्रत्येक खंडपीठांतर्गत हे उमेदवारांचे किती अर्ज येत आहेत त्या अर्जाच्या संख्येवर अवलंबून असेल. तर जास्त अर्ज असतील तर जास्त केंद्र, परीक्षेची केंद्र हे घ्यावे लागतील. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. दुसरा प्रश्न होता की भरती ही कंत्राटी स्वरूपाची आहे की कायमस्वरूपी, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर यामध्ये सिलेक्शन होईल तर कायमस्वरूपी परमनंट यामध्ये सिलेक्शन होईल. हमाला असेल, शिपाई असेल, लिपिक असेल, त्याचबरोबर स्टेनो असेल, सगळ्या पदांसाठी. तर यामध्ये जाहिरातीमध्ये स्पष्ट असं नमूद आहे की निवड यादी, सिलेक्ट लिस्ट आणि प्रतीक्षा यादी, वेट लिस्ट 2 वर्षासाठी वैध राहील आणि त्याच्यानंतर ही रद्द होईल. आता याचा अर्थ काय होतो तर पाहू शकता काय होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 2 वर्षामध्ये नियुक्ती मिळेल आणि न झाल्यास ही यादी रद्द आणि कोणताही आक्षेप राहणार नाहीये. म्हणजे 2 वर्षामध्ये तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे. 2 वर्षामध्ये जर तुमची नियुक्ती झाली नाही त्याच्यानंतर ही निवड यादी पुढे चालू राहणार नाहीये. जॉईनिंगसाठी नियम काय आहेत तर नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्षामध्ये, आता तुमचे निवड यादीमध्ये नाव आलंय आणि तुमची नियुक्ती दिले तर 2 वर्षामध्ये तुम्हाला जॉईन करायचं आहे. आणि 2 वर्षामध्ये जर तुम्ही जॉईन केले नाही, उशीर केलात, तर त्यामध्ये प्रतीक्षा यादीमधील जे उमेदवार असतील त्यांना संधी दिली जाईल. प्रतीक्षा यादीचा उपयोग कसा आहे तर निवड यादीतील कुणी जर जॉब सोडला, आता निवड यादीमधील एखादा उमेदवार सिलेक्ट झालाय, 1 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी काम सोडलंय, तर पुढचा जो प्रतीक्षा यादीतील उमेदवार असेल त्याला प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला घेतलं जाईल. पण फक्त 2 वर्षांत, म्हणजे 2 वर्षाच्या अगोदरच त्यांनी जॉब सोडला आवश्यक आहे. 2 वर्षाच्या नंतर असेल तर मात्र यामध्ये प्रतीक्षा यादी ही संपुष्टात येते, त्यामध्ये संधी मिळणार नाहीये. त्यानंतर काय तर 2 वर्षानंतर नवीन पद भरती प्रक्रिया पुन्हा काढली जाईल. जुनी यादी ही रद्द होऊन जाईल पूर्णपणे. यामुळे असं स्पष्ट होतं की भरती ही जी नोकरी आहे ही कायमस्वरूपी असून वेळेत जॉईनिंग आवश्यक आहे. उशिरा जर केली तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाहीये. त्याच्यानंतर पहिला प्रश्नाशी जोडून केंद्र जर ठरवलं तर जॉईनिंगसाठी तुम्हाला 2 वर्षाची मुदत मिळते. म्हणजे लगेच तुम्हाला जॉईनिंग करायची नाहीये. समजा एक तुम्ही 6 महिन्यानंतर जरी जॉईन केलं तरी तुम्ही जॉईन करू शकता, तुम्हाला कुणीही तिथे अडवणार नाहीये. मात्र 2 वर्षामध्ये जॉईनिंग होणं आवश्यक आहे, कारण ही यादी 2 वर्षामध्ये प्रतीक्षा यादी असेल किंवा निवड यादी असेल दोन्ही रद्द होतात. त्यामुळे नवीन भरतीची वाट पाहणं आवश्यक नाहीये. तुम्हाला जर सिलेक्ट झाला असेल तर डायरेक्टली तुम्हाला सिलेक्ट होणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटेल प्रतीक्षा यादी लागले, तुम्हाला चान्स भेटेल, नवीन भरती त्याच्यानंतर 2 वर्ष तरी लागणार नाहीये. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न अर्ज करणारे उमेदवार कमेंट सेक्शन मध्ये विचारत आहेत की निवड कॅटेगरीनुसार होईल की ओपन मधून. आता यासाठी पाहू शकता प्रत्येक भरती प्रक्रिया जी असते शासनाची, यामध्ये प्रवर्ग असतात. SC ST OBC ओपन, यामध्ये प्रवर्गनीय आहे. कॅटेगरी जी आहे कट ऑफ लागतो आणि त्यानुसार उमेदवाराचं सिलेक्शन असतं. प्रत्येक प्रवर्गाला ह्या जागा असतात. मात्र इथे या भरतीमध्ये सर्व जागा त्या पूर्णपणे ओपन आहेत. म्हणजे कॅटेगरीचा इथे काहीच संबंध नाहीये. तुम्ही जर जास्त मार्क्स मिळवलेत, तुम्ही ओपन असाल, OBC असाल, ST असाल, काही फरक पडत नाहीये. तुम्हाला तुमचं जो सिलेक्शन आहे हे 100% निवड ही होणार आहे. यासाठी पाहू शकता निवड प्रक्रिया कट ऑफ ही सर्वांसाठी सारखा असेल. ओपन, SC ST OBC यांचा एकच कट ऑफ असेल. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर मागील जिल्हा न्यायालय भरतीप्रमाणे कॅटेगरी फायद्याशिवाय ओपन प्रमाणे स्पर्धा होती. म्हणजे तुम्हाला जर चांगले मार्क्स आहेत, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचा आहात काही फरक पडत नाहीये, तुमची निवड होणार. कमी मार्क्स असतील तर तुम्हाला निवड भेटणं कठीण आहे. स्पर्धा हे जास्त असणार आहे. कोणत्याही कॅटेगरीला आरक्षण किंवा सवलत नाहीये. सर्व ओपन मधून निवड होणार आहेत. यामध्ये तयारीत सर्वोच्च गुण तुम्हाला मिळवावे लागतील आणि कॅटेगरीनुसार अवलंबून राहणं सोडून द्यायचं आहे. दुसरा प्रश्न होता दुसऱ्या प्रश्नाशी जोडून ओपन असल्याने स्पर्धा ही तीव्र
ही स्पर्धा जास्त असते. मात्र पाहू शकता तुम्ही जर निवड यादी प्रतीक्षा यादीमध्ये असाल, तुम्हाला असं नाहीये की संधी मिळणार नाहीये. 1 ते 1.5 वर्षानंतर सुद्धा कदाचित तुम्हाला संधी मिळू शकते. तर ज्या जागा आहेत त्या सर्व ओपनसाठी आहेत. प्रवर्गाचं आरक्षण यामध्ये नसतं. कट ऑफ सुद्धा सर्वांसाठी एक समान लागते. निवड यादी ही उपमधूनच होते जिल्हा कोर्टाप्रमाणे. अशा पद्धतीने यामध्ये तुम्हाला जर काही गैरसमज असेल तर कॅटेगरीचा फायदा मिळेल असं वाटत असेल तर यामध्ये कोणत्याही कॅटेगरी प्रवर्गाचा फायदा तुम्हाला मिळणार नाहीये. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवलेत तर 100% सिलेक्शन होणार आहे. आता अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 5 तारीख आहे. तर अर्ज भरण्यासाठी थोडक्यात अशा टिप्स, जर तुम्ही अर्ज केला नसेल तर अर्ज भरताना खंडपीठ जिल्हा निवडा. तुमचा जो जिल्हा आहे तो निवडा आणि त्याच्यानंतर तेच केंद्र तुम्हाला मिळणार आहे. तयारी करण्यासाठी पण असणार आहे कॅटेगरी. जितके जास्त गुण मिळतील तेवढं तुम्हाला संधी असेल. यादी हे 2 वर्षासाठी व्हॅलिड असेल. 2 वर्षामध्ये तुम्ही जॉईन करू शकता. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत यासाठी अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर हे 3 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे होते. 5 जानेवारी पूर्वी तुम्ही अर्ज करू शकता. जेवढ्या लवकर शक्य होईल या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या ज्या अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या व्हिडिओ आम्ही नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलवर अशाच अपडेट वेळेवर देणार आहोत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.